नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एचएससी बोर्डाकडून जी नवीन अपडेट आलेली बघा, रिगार्डिंग तुमच्या इम्प्रुव्हमेंट एक्झाम साठी तुमची या ठिकाणी काय झालेली फॉर्म फिलिंग सुरू झालेली। मग फॉर्म फिलिंग कोणत्या वेळेत करायची, ओके, यासाठी किती आपल्याला फीस लागणार हे सगळं सविस्तरपणे आपण बघणार आहे। त्यासोबतच इम्प्रुव्हमेंट ही एक्झाम आपण वर्षातून किती वेळेस देऊ शकतो, म्हणजे किती अटेम्प्ट देऊ शकतो, हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहे। तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे, तुमच्या मित्रांना शेअर केलं नसेल तर पटकन शेअर करून द्यायचे आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील कमेंट बॉक्समध्ये पटकन कमेंट करायचे। तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचं देखील उत्तर मी स्वतः देणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आलो या ठिकाणी एचएससी बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती, तर एक नवीन लेटेस्ट या ठिकाणी काय आलेली एक नोटीस आलेली बघा। या नोटीस मध्ये तुमच्या इम्प्रुव्हमेंटच्या एक्झामच्या ज्या तारखा आहे, कधीपासून तुम्हाला फॉर्म भरायचं सगळं काही सविस्तरपणे दिले, आपण जाणून घेऊया। बघा या ठिकाणी शुल्क प्रकार दिले, विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरण्याची तारखा देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर नियमित शुल्कानुसार म्हणजे नियमित जी फीस आहे त्याच्या अकॉर्डिंग ओके तुम्हाला कधीपासून तर कधीपर्यंत फॉर्म भरायचे ते सांगतोय। बघा मंगळवार दिनांक 5/5/2026 ते शुक्रवार दिनांक 15/5/2026 या कालावधीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी काय करताय फॉर्म फिलिंग करताय तर तुम्हाला जी फीस लागणार आहे ती नियमित फीस लागणार आहे। पण याच्या लेट जर तुम्ही तुमची फॉर्म फिलिंग करताय तर तुम्हाला काय लागणार आहे, यामध्ये विलंब शुल्क लागणार आहे। तर त्याची जी डेट असणार बघा, शनिवार दिनांक 16/5/2026 ते बुधवार दिनांक 20/5/2026 या काय असणार त्याची कालावधी असणार। ओके, तर मग सर आम्हाला जी लागणारी फीस आहे ती किती लागणार, ओके, आणि आम्ही आमचा फॉर्म कुठे भरायचा आहे, तर बघा तुम्ही अगोदर ज्या कॉलेजवरून तुमचा फॉर्म भरला असेल त्याच कॉलेजवरून काय भरायचंय, तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा फॉर्म भरायचा व त्यासोबतच तुम्हाला जी लागणारी जी फीस असणार ती किती असणार। पहिल्या ज्या अटेम्प्ट साठी म्हणजे जे प्रेशर होते तुम्ही त्यावेळेस जेवढी तुम्ही ज्या वेळेस फीस भरलेली तुमच्या 12वी बोर्डाच्या एक्झाम साठी तेवढीच फीस लागणार आहे तुम्हाला। पण कधी तर ह्या डेटच्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरताय या दिलेल्या कालावधीमध्ये तर तुम्हाला तेवढी फीस लागणार आहे। जर तुम्ही विलंब करताय तर मग तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे, विलंब शुल्क या ठिकाणी लागू शकतो। मग यानंतर बघा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय आरटीजीएस एनईएफटी द्वारे रक्कम भरण्याची शेवटची जी तारीख असणार बघा 21/5/2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, इम्प्रुव्हमेंट एक्झाम साठी फॉर्म भरू शकता, सॉरी फॉर्म म्हणते पेमेंट करू शकता। ओके, त्यानंतर बघा उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयांनी आरटीजीएस एनईएफटी पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्लेलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करण्याची तारीख 25/5/2026 दिलेली। मग सर सर्वात मोठा प्रश्न, आता आम्ही आमचा फॉर्म भरून दिलाय मग आम्ही देखील किती अटेम्प्ट देऊ शकतो, महत्वाचा प्रश्न। तर बघा ही नोटीसला आपण थोडं जरी स्क्रोल केले तर यामध्ये बघा तुम्ही जे अटेम्प्ट देऊ शकता बघा, विद्यार्थी जून जुलै मध्ये या ठिकाणी जून जुलै 2026 मध्ये पहिला अटेम्प्ट देऊ शकता, फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये दुसरा अटेम्प्ट देऊ शकता, जून जुलै 2027 मध्ये तो तुम्ही काय देऊ शकता, तिसरा अटेम्प्ट देऊ शकता। म्हणजे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट एक्झाम साठी किती या ठिकाणी अटेम्प्ट मिळत आहेत, 3 अटेम्प्ट मिळत आहेत। तर मग सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न, सर आम्ही ज्यावेळेस इम्प्रुव्हमेंट एक्झाम देणार तर आम्ही हे एका सब्जेक्ट साठी देऊ शकतो का सगळ्या सब्जेक्ट साठी द्यावं लागणार, तर इम्प्रुव्हमेंट एक्झाम ही तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट साठी द्यावी लागते। जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।